अक्षरांना शब्दास अर्थ देते, जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, समृद्ध होत जाता भाषा भरास येते, शब्दात मांडले जे ते ज्ञान अमृताचे, ज्ञानेश्वरी निगाथा मन शांत वेलसाचे, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, वाचून संपदेला हा जन्म सिद्ध होतो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, म्हणूया चला तयाला अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो. नमस्कार. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन प्रस्तुत पुन्हा एकदा या आगळ्या वेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मी गौरी लहुरीकर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्ही कुठेही असा, कुणीही असा, खेळू शकता अक्षरभूषण, स्पर्धेत भाग घेऊन नक्कीच होऊ शकता अक्षरभूषण. सर्वांचं गुढीपाडव्याच्या या पूर्वसंध्येला मनापासून स्वागत. आपण नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत आणि मीही तयार झाली आहे आणि तशीच आपल्या समोर आली आहे. आणि आज आगळा वेगळा हा खेळ खेळण्यासाठी या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खूप सगळा मनामध्ये हर्ष साठवून आणि नवीन शब्दांचा स्पर्श अनुभवण्यासाठी सगळी ही मंडळी आपल्यासोबत आज हजर आहेत. आणि आज आपण हा खेळ खेळणार तर आहोतच, आणि शिवाय आपण जे दरवेळेस बक्षीस देणार आहोत ते सुद्धा आपण कार्यक्रमाच्या शेवटी देणार आहोत. तर सर्वप्रथम मी या स्पर्धेतल्या स्पर्धकांना अशी विनंती करते की त्यांनी आपापला परिचय करून द्यावा. सर्वप्रथम मी विनंती करते उपमा गटाला. नमस्कार, मी अपर्णा परांजपे पुण्याहून बोलते आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. उत्प्रेक्षा. नमस्कार, मी दीपाली अविनाश पांडे, राहणार पुसद. आपलं मनपूर्वक स्वागत. रूपक स्पर्धक. नमस्कार, मी सौ ऋतुजा रामदेश पांडे, बेंगलोर. अरे वा, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि श्लेष स्पर्धक. नमस्कार, मी सुनीता कारंडे, पुण्याहून बोलते. आपलंही मनपूर्वक स्वागत. तर सुरू करूया का? पण त्यापूर्वी आपल्याला या स्पर्धेची नियमावली आपल्याला वैयक्तिकरित्या पाठवण्यात आलीच होती. तर नियमावली सर्वांना माहीत झाली आहे असं मी गृहीत धरते. सर्वांपर्यंत नियमावली पोहोचलीच आहे. मला फक्त इथे एक सांगायला आवडेल सगळ्यांना की ह्या नियमावलीतून आपण ज्या ज्या गोष्टी या नियमावलीमध्ये दिलेल्या आहेत ते सर्वजण व्यवस्थितपणे त्याचं पालन करतच आहात. शिवाय काही या आपल्या सोबत पडद्यावर जरी दिसत नसले तरी तज्ञ मंडळी हा कार्यक्रम पाहत आहेत आणि या सर्व कार्यक्रमाकडे, या सर्व प्रश्नमंजुषेकडे बारकाईने ते लक्ष देत आहेत. अशी आहे आपली अक्षरभूषण प्रश्नमंजुषा नियमावली. सुरू करूया आपण पहिल्या फेरीने. आपली पहिली फेरी जी आहे ती आहे म्हणी ओळखा. प्रत्येक स्पर्धकाला 2 म्हणी विचारल्या जाणार आहेत. प्रत्येकी 5 गुण अशी 10 गुणांची ही फेरी आहे. उपमा स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न.
पुढील म्हण पूर्ण करा. असतील. आणि असतील आपली शिते वेळ- बोला बोला. असतील शिते तर जमतील भूते. अगदी बरोबर. धन्यवाद. मिळतायत 5 गुण. अभिनंदन. या फेरीतला दुसरा प्रश्न आपल्यासाठी. पुढील म्हण पूर्ण करा. आ, दा, आ, ओ. बारा सेकंद. नाही लक्षात येत आहे. प्रयत्न करा. माफ करा, आपली वेळ संपलीये. उत्प्रेक्षा गट. आपलेच दात आणि आपलेच ओठ. हो. अगदी बरोबर आहे. हो, पण इथे गुण आपल्याला मिळणार नाहीत. हे उत्तर बरोबर आहे. आपलेच दात आणि आपलेच आणि ओठ. आपलेच ओठ. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी आपण आता या फेरीची सुरुवात करूया. पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. उत्प्रेक्षा. भरवशाच्या. भरवशाच्या म्हशीला टोनगा कशाला. पुन्हा एक. भरवशाच्या म्हशीला टोनगा कशाला. भरवशाच्या म्हशीला टोनगा कशाला. सांगा, आठवा परत एकदा. सांगितलंय ना मॅम. भरवशाच्या म्हशीला टोनगा कशाला. नाही, हे उत्तर चुकलंय. याचं बरोबर उत्तर आहे भरवशाच्या म्हशीला टोणगा. एवढंच. भरवशाच्या म्हशीला टोणगा. तुम्हाला दुसरा प्रश्न. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. पी ह हो गो. पी हळद हो गोरी. अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. रूपक स्पर्धक, आपल्यासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. नाकापेक्षा. नाकापेक्षा मोती जड. अगदी बरोबर. तुम्हाला मिळतायत 5 गुण. पुढील प्रश्न आपल्यासाठी. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. क का तू त सा घो त ते क. कडू कारलं तुपात घोळलं किंवा नाही, कडू कारलं तुपात घोळलं आणि साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच. आपल्याकडे वेळ आहे. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू शकता. कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी ते कडूच. बरोबर. तळणं राहिलं होतं. बरोबर. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. आपण वळूया श्लेष या स्पर्धकाकडे. श्लेष स्पर्धक. हा सर. आपल्यासाठी हा पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न आपल्यासाठी. पुढील म्हण पूर्ण करा. उंदराला. उंदराला मांजर साक्षी. उंदराला मांजर साक्षी.
पुन्हा एकदा आपल्याकडे वेळ आहे. उंदराला मांजराची साक्ष. उंदरा चला, आपल्यातल्या सोबतच्या तज्ञ मंडळींनी सांगितलंय बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न आपल्यासाठी. म ची ते वै न ची. मन चिंते ते वैरीनं चिंते. अगदी बरोबर. या ठिकाणी आपली पहिली फेरी संपली आहे आणि पहिल्या फेरीच्या शेवटी, या पहिल्या फेरीनंतर कुणाला किती गुण मिळालेत हे आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल. तर आपण ऐकूया आता कुणाला किती गुण मिळालेत ते. या पहिल्या फेरीमध्ये उपमा स्पर्धकांनी मिळवलेत 5 गुण, उत्प्रेक्षा स्पर्धकांनी देखील मिळवलेत 5 गुण, रूपक स्पर्धकानं मिळवलेत 10 गुण आणि श्लेष स्पर्धकानं देखील 10 गुण मिळवलेत. अगदी चुरशीची स्पर्धा होते ही. या पहिल्या फेरीच्या या भन्नाट मजेनंतर आपण वळूया दुसऱ्या फेरीकडे. आणि दुसरी फेरी ही तितकीच चुरशीची होणार यात शंका नाहीये. आपण घेणार आहोत ही समानार्थी शब्दांची फेरी. आणि या फेरीचं वैशिष्ट्य असं की यामध्ये आपल्याला खूप सगळे नवनवीन शब्द मिळणार आहेत. आपल्याला त्याचे समानार्थी शब्द पण मिळणार आहेत आणि यातून आपण खूप काही शिकणार आहोत. या फेरीचं वैशिष्ट्य असं की सांगताना असं आपल्याला असं तोंडासमोर शब्द असतो की हे उत्तर बरोबर आहे, हे मला सांगता येते, पण नेमकं काहीतरी कुठेतरी अडतं किंवा कुठेतरी वाचलेला शब्द तो पटकन जिभेवर येत नाही. पण हीच तर मजा आपल्याला या फेरीतून घ्यायची आहे आणि आपल्याला हा शब्दांचा ठेवा सोबत घेऊन जायचा आहे. तर आपण वळूया या दुसऱ्या फेरीकडे. आणि यासाठी एक महत्वाचा नियम असा की आपल्या मराठी भाषेची समृद्ध शब्द संपदा बघून आम्ही समानार्थी शब्दांसाठी कैलासवासी वाघ आपटे यांचा मराठी शब्द रत्नाकर हा कोश संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला आहे. मग त्यामध्ये असलेले शब्द जे काही आहेत ते यामध्ये घेतले आहेत. आपण वळूया उपमा स्पर्धकाकडे. स्पर्धेला सुरुवात करतोय. एकूण 20 गुणांची ही स्पर्धा आहे. 4 शब्द तुम्हाला विचारले जातील आणि त्याचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे. प्रत्येकी 5 गुण असे आपल्याला गुण मिळणार आहेत. तर पहिला शब्द दिवा. आवाज जरा मोठ्याने. नाही, मी विचार करते. बघतो. दिवा. दुसरा शब्द आहे पराक्रम. पराक्रम. शौर्य. बरोबर. बरोबर. शौर्य. बरोबर आहे. बरोबर. पुढचा शब्द सीमा. मर्यादा. उदासीन. नाही. या ठिकाणी आपले हे शब्द पूर्ण झाले आहेत. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. आपण तयार आहात? हो. आपला पहिला शब्द आहे रस्ता. मार्ग, वाट. बरोबर. दुसरा आई. जननी, माता. बरोबर. प्रघात. रीत, चाल. बरोबर. आणि चौथा झुपका. सुटका. गुच्छ. बरोबर. अगदी बरोबर. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. आपण तयार आहात? हो. आपला पहिला शब्द आहे देव. देव. देव, भगवान, ईश्वर, ईश, देवता. बरोबर. कितीही नावं घेतली तरी कमीच आहेत ती. अगदी बरोबर. संकट. संकट. अरिष्ट. बरोबर. तिसरा शब्द आहे परितोष. परितोष.
परितोष सांगितलं का? हो, परितोष. परितोष. आनंद. बरोबर. 14 शब्द तयारी. तजवीज. नाही. तयारी. या ठिकाणी आपली वेळ संपली आहे. आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. आपण तयार आहात? हो. आपला पहिला शब्द आहे मोर. मयूर. बरोबर. शिटी दुसरा शब्द. शिटी. हो. साध घालणे. नाही नाही. एक पुढचा मिनिट, शब्द आहे शिटी शीळ. हा. शिटी शीळ. बरोबर बरोबर. तिसरा शब्द आहे युद्ध. आक्रमण. नाही. पुढचा शब्द आहे रात्र. निशा. रात्र निशा. ना. निशा. बरोबर. हो. मधला शब्द मजा आली की नाही? मॅडम, मधला शब्द सांगा मॅडम. मला गेलेला, मी त्याचा प्रयत्न करते. युद्ध. लढाई. पण आपली ही वेळ. ओके. बरोबर. मजा आली की नाही मजा आली. या खेळात? असं जिभेवर असतो, पण आपल्याला पटकन बोलताना आणि याला मस्त. हा. या ठिकाणी आपली ही दुसरी फेरी संपली आहे आणि या दुसऱ्या फेरीनंतर गुणतालिका ही नक्कीच बदलली आहे. मला असं जाणवतंय कुठेतरी. आपण माणिकताईंना विचारूया. माणिकताई, काय आहे गुणसंख्या? सांगा बरं जरा आम्हाला. या दुसऱ्या फेरीमध्ये उपमा स्पर्धकांनी 10 गुण मिळवलेत. उत्प्रेक्ष स्पर्धकांनी 20 गुण मिळवलेत. रूपक स्पर्धकांनी 15 गुण मिळवलेत आणि शेष स्पर्धकांनी देखील 15 गुण मिळवलेत. आतापर्यंत उपमा स्पर्धकांनी 15 गुण मिळवलेत. उत्प्रेक्ष स्पर्धकांनी 25 गुण मिळवलेत. रूपक स्पर्धकांनी देखील 25 गुण मिळवलेत आणि श्लेष स्पर्धकांनी देखील 25 गुण मिळवले आहेत. ही खूपच रंगतदार होतीये स्पर्धा. आता पुढच्या तिसऱ्या फेरीमध्ये आपण बघूया. अगदी तिसऱ्या फेरीत बघूया आणि तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा गुणतालिका खूप बदलणार आहे का आपण हे पण बघूया. ही फेरी पण खूप मजेशीर आहे, खूप छान आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या. तर आपल्याला ओळी दिल्या जातील आणि त्याच्या पुढची ओळ आपल्याला पूर्ण करायची आणि कवी आणि कवयित्रीचं नाव सुद्धा ओळखायचं. तर सुरू करूया तिसरी फेरी. उपमा स्पर्धकासाठी तिसऱ्या फेरीचा प्रश्न. पुढील कवितेची ओळ पूर्ण करा. सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला. नाही माहिती मला. प्रयत्न करा, वेळ आहे थोडा. ऐकलेलीच नाहीये ही कविता. कविता नाही ऐकलेली. उत्प्रेक्ष स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता? गवत फुला रे गवत फुला, हे आहे का? नाही. रूपक स्पर्धक. सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, थकले की त्या बाबाची ग कहाणी तुला. दमलेल्या बाबाची या कहाणी. दमलेल्या बाबाची ग कहाणी. आणि कवी खरे खरे आहे. खरे आहे, खरे आहे. संदीप खरे. संदीप खरे. संदीप खरे. मला तुमचं आठवू लागलं. संदीप खरे. बरोबर बरोबर. आपण वळूया उत्प्रेक्ष स्पर्धकाकडे. पुढचा प्रश्न. तिसऱ्या फेरीचा प्रश्न हा उत्प्रेक्ष स्पर्धकासाठी. ये ग विठाबाई. ये ग विठाबाई,
माझी माझी पंढरीची आई. एक बरोबर. एक विठाबाई माझे पंढरीचे आई. आणि कुणी रचलंय हे? आपली वेळ संपली आहे. रूपक स्पर्धक प्रयत्न करू इच्छिता का? श्लेष, हा उपमा. हा बोला. कोण? याचे कवी कवयित्री कोण आहेत? लता मंगेशकर. जनाबाई आहे, जनाबाई, हो, हा. सर. संत जनाबाई. संत जनाबाई. पण उत्प्रेक्षा स्पर्धकाने ओळ पूर्ण केली आहे म्हणून आपल्याला याचे 5 गुण मिळत आहेत. खूप छान. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. आपल्याला ही कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. रूपक, तुझ्या गळा माझ्या गळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. अगदी बरोबर. कवी कवयित्री शांत शेळके. नाही. कुणी प्रयत्न करू इच्छित? इंदिरा संत. नाही. याचं बरोबर उत्तर आहे, कुणी सांगू शकताय? कुणाला सांगायचंय? नाही. याचं बरोबर उत्तर आहे भारा तांबे. पण ओळ पूर्ण केली आहे त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 5 गुण. आता वळूया श्लेष स्पर्धकाकडे. तुमच्यासाठी ही ओळ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी मिळते भाकर. आधी मिळतो चटका, आधी बसवतो चटका मग मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी बरोबर आहे, पण ती ओळ व्यवस्थित पूर्ण करा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अगदी बरोबर, पण आपली वेळ संपली होती. आपण कवयित्रीचं नाव बरोबर ओळखलं त्यामुळे आपल्याला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. किती बघा या कवितांच्या ओळी आहेत, पण या ओळींना ज्या पद्धतीने चाली लावल्या गेल्या त्या अजूनही आपल्या मनात तशाच येतात, किंवा त्या उच्चारतानाही आपण त्याच म्हणजे चालीवर आपण गुणगुणत ती ओळ पूर्ण करतोय. असा दोनदा अनुभव आला या फेरीमध्ये. आणि या फेरीच्या शेवटी माणिकताईंना आपण विचारूया की आता काय झालीये, सगळ्यांची गुणतालिका काय सांगतीये. कवितेच्या 3ऱ्या फेरीनंतर उपमा स्पर्धकाचे एकूण गुण आहेत 15. त्यांना या फेरीमध्ये त्यांनी प्रयत्न केला पण आपण गुण नाही देऊ शकत आहे त्यांना. उत्प्रेक्षा स्पर्धकाला 3ऱ्या फेरीत मिळालेत 5 गुण, रूपक स्पर्धकाला मिळालेत 5 गुण आणि श्लेष स्पर्धकाला देखील 5 गुण मिळालेत. यांची एकूण गुणसंख्या उपमाची 15, उत्प्रेक्षा स्पर्धकाचे गुण आहेत 30, रूपकचे गुण आहेत 30 आणि श्लेषचे सुद्धा 30 गुण आहेत. अरे वा, छान. आणि आता आपल्याकडे ही सगळी गुणतालिका पुन्हा बदलण्यासाठी आणि या स्पर्धेचा भाग 5वा, या स्पर्धेचा विजेता ठरण्यासाठी खूप छान संधी आहे आपल्याला द्रुतगती फेरीची.
आपल्याला काही पुस्तकांची नावं सांगितली जातील आणि त्याचे लेखक लेखिका आपल्याला ओळखायचे आणि ही द्रुतगती फेरी आहे. यात विचार करायला आपल्याला वेळ मिळणार नाहीये. आपल्याला पटकन त्याचा लेखक किंवा लेखिका ओळखायचंय आणि सांगायचंय. मला विचार करू द्या, 1 मिनिट वगैरे असं काहीही न बोलता तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय आणि यामध्ये तुम्ही पटापट गुण मिळवू शकता, वाढवू शकता आणि विजेताही ठरू शकता. तर आपण वळूया या फेरीकडे. प्रत्येकाला 5 पुस्तकांची नावं विचारली जातील. तर प्रत्येकी 2 या पद्धतीने 10 गुणांची ही स्पर्धा आहे, ही फेरी आहे. उपमा स्पर्धक, मी माझा. जान्हवी. ब्र. नाही. हा? ब्र. ब्र. कबंध. कबंध. गुण गायन आवडी. गाईन आवडी. नाही येत नाहीये, आठवतच नाहीये. आपली वेळ संपलीये. मी माझा चंद्रकांत गोखले. जान्हवी कुसुमाग्रज. ब्र अरे बापरे, हो कविता महाजन. कबंध रत्नाकर मतकरी आणि गुण गायन आवडी पु. ल. मतकरी, हा. देशपांडे. आपण वळूया गुणगावी गाईन आवडी. पु. ल. देशपांडे. फुलं दे. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. सुरूया द्रुतगती फेरी. तयार आहात आपण? हो. पिंगळा वेळ. काय? पिंगळा वेळ. नाही माहिती. आहे मनोहर तरी. पु ल देशपांडे. नाही. बोर्डरूम. सुनील गावस्कर. नाही. वादळवेल. आपली वेळ संपलीये. दिलीप प्रभावकर. नाही. पिंगळा वेळ G.A. कुलकर्णी. आहे मनोहर तरी सुनीताबाई देशपांडे. बोर्डरूम अच्युत गोडबोले. वादळवेल. कुसुमाग्रज आणि नसती उठाठेव पु. ल. देशपांडे. रूपक स्पर्धक, आपण तयार आहात? हो. पहिलं अघळ पघळ. पु ल देशपांडे. बरोबर. गहिरे पाणी. हम्म? गहिरे पाणी. गहिरे पाणी. सावित्री. सावित्री. मंगला आठलेकर. नाही. महानंदा. अं, सतारीचे बोल. सतारीचे बोल. कुसुमाग्रज. बरोबर. अघळ पघळ पु. ल. देशपांडे. गहिरे पाणी रत्नाकर मतकरी. सावित्री पुशी रेगे. महानंदा जयवंत दळवी. सतारीचे बोल कुसुमाग्रज. श्लेष स्पर्धक, आपण तयार आहात? हो. अपरात्र. वैष्णव. बाबा बोरकर. नाही सॉरी सॉरी सॉरी. नाही. खोगीर भरती. सारे प्रवासी घडीचे आणि पारो. नाही. अपरात्र रत्नाकर मतकरी. वैष्णव कुसुमाग्रज. खोगीर भरती पु. ल. देशपांडे. सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवी आणि पारो गायत्री मुळे. या ठिकाणी ही फेरी संपली आहे आणि या फेरीच्या शेवटी काय झालेत गुण आणि आजचा विजेता कोण हे आपल्याला कळणार आहे. चौथ्या फेरीमध्ये उपमा स्पर्धकाला गुण मिळालेले नाहीयेत. उत्प्रेक्षा स्पर्धकाला देखील गुण मिळालेले नाहीयेत. रूपक स्पर्धकाला 4 गुण मिळालेत आणि श्लेष स्पर्धकाला देखील गुण मिळालेले नाहीयेत. या 4ही फेऱ्यांनंतर
आपली एकूण गुणसंख्या अशी आहे. उपमा स्पर्धकाला 15 गुण मिळालेत, उत्प्रेक्षा स्पर्धकाला 30 गुण मिळालेत, रूपक स्पर्धकाला 34 गुण मिळालेत आणि श्लेष स्पर्धकाला 30 गुण मिळालेत. अरे वा, म्हणजे दोघांची बरोबरी आहे आणि विजेता आहे आजचा रूपक अर्थातच. रूपक. तुमच्याही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद 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 अभिनंदन ऋतुजाजी. धन्यवाद. खूप खूप छान वाटलं, पण खूप मजा आली. धन्यवाद. अभिनंदन. चला हो, धन्यवाद. खूप छान वाटलं. आनंद घेतला भरपूर. स्पर्धेचा आनंद घेणं हीच सगळ्यात हेच मोठी महत्त्वाचं. गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन कायमच वाचकांच्या आनंदासाठी, लेखकांच्या आनंदासाठी असे सतत नवनवीन उपक्रम घेऊन येत असतात. आणि त्यातलाच हा प्रश्नमंजुषा स्पर्धा, ही प्रश्नमंजुषा स्पर्धा अक्षरभूषण. आणि या 5व्या फेरीचे विजेते आहेत रूपक स्पर्धक. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यासोबत सगळ्या सहभागी स्पर्धकांचंही मनपूर्वक अभिनंदन. ज्या खेळीमेळीने, ज्या आनंदाने, जी मजा घेत आपण ही स्पर्धा खेळलात, त्याचा आनंद हा अगदी वेगळा आहे, द्विगुणित करणारा आहे. आणि आपण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला असा हा खूप आनंददायी असा खेळ खेळलो, याचाही आपल्याला कायम स्मरणात राहील ही गोष्ट. त्याचप्रमाणे ज्या ज्या आम्हाला प्रवेशिका मिळत आहेत, आम्हाला भरपूर या जसे जसे भाग एक एक पुढे जात आहोत, तर यासाठी आम्हाला रोज अगदी अनेक प्रवेशिका आम्हाला प्राप्त होत आहेत. तर त्यातूनही आम्ही असं ठरवलंय की त्यातली भाग्यवान प्रवेशिका निवडायची आणि त्यालाही बक्षीस द्यायचंय. तर आपण बघूया की यावेळी कोण आहे तो भाग्यवान आणि कोणती आहे ती भाग्यवान प्रवेशिका जिला मिळालंय लोकव्रत प्रकाशनचं एक छान विशेष पुस्तक. नमस्कार. आताच गौरीजींनी सांगितलं त्याप्रमाणे आता वेळ आलेली आहे आपल्याकडे आलेल्या प्रवेशिकांमधून भाग्यवान प्रवेशिका निवडण्याची. आणि या कामात आपली मदत करण्यासाठी इथे 2 छोटे सवंगडी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहे पूर्वा आणि सार्थक. तर पूर्वाच्या हातात काही चीट्स आहेत. सार्थक, तू त्यातली एक चीट काढायची आहे आणि नेमकं कुणाचं नाव भाग्यवान प्रवेशिका म्हणून निघतंय ते आपण बघणार आहोत. काढ बेटा. आणि आपल्या भाग्यवान प्रवेशिकेच्या आजच्या विजेत्या आहेत माननीय वीणाताई रणदिवे. ओके, धन्यवाद सार्थक. आणि वीणाताई, तुमचे खूप खूप मनापासून अभिनंदन. आपण लवकरच खेळात भेटू आणि तुम्हाला भेटस्वरूप मिळणार आहे लोकव्रत प्रकाशनाचं एक पुस्तक. विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण या ठिकाणी ही जी प्रवेशिका निवडली आहे ती आपण पाहिलीत. ज्यांना कुणाला या स्पर्धेत अजूनही भाग घेतला नाहीये आणि भाग घेण्याची इच्छा आहे, तर अजिबातच वेळ गेलेली नाहीये. अक्षरभूषण लोकव्रत @gmail.com यावर आपला पत्ता, आपलं नाव, संपूर्ण नाव, आपली थोडक्यात माहिती आम्हाला पाठवायची आहे आणि बस आपण या स्पर्धेत इथे आमच्या सोबत खेळू शकता. अक्षरभूषण ही प्रश्नमंजुषा स्पर्धा. तोपर्यंत मराठी पाहत राहा, मराठी बोलत राहा, मराठी ऐकत राहा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.